शब्दाच्या जाती किती? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यानंतर क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, विभक्ती अव्यय, बरोबर। त्यातला जो नामातला जो काही पहिला प्रकार म्हणजे शब्दाच्या जातीतला जो पहिला प्रकार आहे तो आहे नाम। नाम काय आहे ते आपण आता समजून घेऊया। या ठिकाणी एक व्याख्या दिली आहे, ती व्याख्या काय सांगते? प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना, प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेली जी नावे आहेत त्यांना व्याकरणात नाम असं म्हणतात। तसं की आपण सर्वसामान्यपणे आतापर्यंत व्याख्या काय पाहत आलो? निसर्गातील किंवा परिसरातील असलेल्या व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांना उच्चारण्यासाठी वापरल्या गेलेल्या शब्दाला नाम असं म्हणतात, बरोबर आहे की? समजा परंतु मी असं काही म्हटलं, अरे बाबा साखर आहे, साखर काय आहे? गोड आहे। साखर दिसायला कशी आहे? पांढरी आहे। अरे गोड हे सुद्धा नाम आहे, ते गुणधर्मवाचक नाम आहे। गोड हा गुण आहे का नाही? खारट, मीठ खारट आहे, मीठही पांढर आहे, परंतु ते कसं आहे? खारट हा सुद्धा गुणधर्म झाला, म्हणजे मिठाचा गुणधर्म खारटपणा झाला, परंतु खारट हे सुद्धा नाव झालं, गुणवाचक नाव झालं। म्हणून या ठिकाणी या व्याख्याला आतापर्यंत आपण जी समजून घेतलेली व्याख्या आहे, पदार्थाच्या किंवा वस्तूच्या किंवा प्राण्यांच्या दिलेल्या नावाला नाम असं म्हणतात, तेही बरोबर आहे। परंतु या ठिकाणी ह्या व्याख्येला आपल्या व्याख्येशी जर आपण तुलना केली तर ती एकच त्याचा अर्थ होतो। म्हणजे काय सांगितले या ठिकाणी? प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना, प्रत्यक्षात असणाऱ्या, शेळी याला काय म्हणणार तुम्ही? शेळी म्हणणार। याला काय म्हणणार तुम्ही? म्हणणार। हे प्रत्यक्ष दिसतंय की नाही? ओके, दिसतंय, बरोबर। किंवा कल्पनेने सर मला खूप भीती वाटली, भीती दिसली का? म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी? वस्तूंना किंवा त्याच्या या ठिकाणी कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना कल्पना केली असा। म्हणजे मग या ठिकाणी काय म्हटलंय? किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेले नाव। गुणधर्म सांगितलं तुम्हाला, साखरेचा गुणधर्म काय आहे? गोड। मिठाचा गुणधर्म काय आहे? चिंचेचा गुणधर्म काय आहे? आंबट। कसं झालं ना? नाव घेतल्यावर आंबट, ठीक आहे। मग हे गुणधर्म झाले त्याचे। मग त्यांना दिलेली जी काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असणाऱ्या दिसणाऱ्या वस्तूला दिलेली जी काही नावं आहेत त्याला संबोधण्यासाठी, उच्चारण्यासाठी दिलेली गेलेली जी नावं आहेत त्याला आपण नाम असं म्हणत असतो, ठीक आहे। आता उदाहरणार्थ, या दिलेल्या उदाहरणाला जर तुम्ही समजून जर घेतलं तर नामाची व्याख्या एकदम क्लिअर होऊन जाते। आपल्या डोक्यामध्ये जे काही नामाचा जो किडा बसलेला आहे तो किडा निघून जातो। जी ज्या काय आपल्याकडे जे काही चुकीची धारणा आहे किंवा काय, अरे याला थोडं नाम म्हणतात, अरे याला थोडं नाम म्हणतात, मी तर आतापर्यंत काय करतो? पाठ व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा पदार्थाच्या, प्राण्यांच्या दिलेल्या नावाला नाम असं म्हणतात। अरे सरांनी ते काय वेगवेगळे दिले पुस्तक, अरे सरांनी सांगले ती वस्तू, अरे वस्तू, अरे ही सुद्धा वस्तू मध्ये आलं, हे चेंडू हा सुद्धा एक वस्तू झाली ना? कागद त्याचाच एक प्रकार झाला। मुलगा आता एक प्राण्यामध्ये आलं, सजीव प्राणी, मानव प्राणी, प्राण्यामध्ये सगळे आले बरं का। प्राणी जर घेतलं तर प्राण्यामध्ये पाळीव प्राणी आले, जंगली प्राणी आलं, मानव प्राणी आलं, मग त्यात पशु पक्षी, बारीक जीव, कीटाणू हे सगळे येतात, हे सगळे प्राणी। ही हरी माणसाचं नाव आहे, किंवा तुम्ही हरी तुमच्या देवाचं नाव घेऊ शकता, तुमचं वामन माणसाचं नाव आहे, साखर पदार्थ आहे, पदार्थाचं नाव आहे, साखर पदार्थ आहे ना, चहा करण्यासाठी लागणारा पदार्थ आहे की नाही? म्हणजे मग जसं की आपण याच्यानंतर बघणार आहोत, हे तुम्हाला खाली आता हे बघितल्यानंतर मी जी काही ही नावं दिलेली आहेत, उदाहरणामध्ये दिलेली जी काही नावं आहेत ती नावं तुम्हाला याच्यात खाली याच्यामध्ये बसतील, या 3 प्रकारामध्ये ते कुठे कुठे बसतील ते तुम्हाला या ठिकाणाहून कळणार। या ठिकाणी साखर घेतलं, या ठिकाणी देव घेतला, या ठिकाणी स्वर्ग घेतला।
स्वर्ग कोणी पाहिलाय का? कोणी पाहिलंय स्वर्ग कधी? सर मी स्वर्गातून जाऊन आलो बरं का. तुम्ही सांगू शकता सर आम्ही माझ्या मामाच्या गावात जाऊन आलो, पण सर मी स्वर्गातून जाऊन आलो असं कोणी सांगणार नाही. स्वर्गात जाण्यासाठी काय व्हावं लागेल? मारावं लागेल. कोणी मरण्यासाठी तयार आहे का? नाही. आणि मेल्यानंतर कोणी वापस येते का? म्हणजे स्वर्ग कोणी पाहिलाय का मग? म्हणजे स्वर्ग आहे का मग? काल्पनिक येते, कल्पना येते. चालेल, ओके, लक्ष द्या त्या गोष्टीकडे. मग त्याकडे काय घेतलं मी? स्वर्ग एक शब्द घेतला. त्यानंतर अप्सरा. आणि अप्सरा म्हणजे अतिसुंदर, जी 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 काही हिरोईन आहे ती सुंदर अप्सरा. नंदनवन स्वर्गात ते जो पार पुण्यशील पावन वगैरे 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 वारणारी म्हणतात, तो जो पार ते नंदनवनात घेतात मस्त पाहिजे. गाडी, गाडी वस्तू आहे, साधन आहे. हा, धैर्य, एक तुमच्याकडे असलेली परमेश हिंमत आहे ती दिसतेय का? परंतु तुमच्या कृतीत जाणवते. धैर्य, खरेपणा, खरेपणा नाम आहे पण धैर्य हे पण नाम आहे, गाडी हे पण नाम आहे. बरोबर आहे. वस्तुवाचक, पदार्थवाचक, भाववाचक हे खाली येणार आहे, आपल्याला कळणार आहे. त्यामुळे याला समजून घ्यायचंय. औदार्य, अरे खूप औदार्य दाखवतात, खूप मोठेपणा दाखवलं, खूप मोठं मन केलं. ठीक आहे. विद्वत्ता, फार हुशार आहे तो, फार बुद्धिमान आहे तो, त्याच्याकडे फार ज्ञान आहे, प्रगाढ पांडित्य आहे त्याच्याकडे, विद्वत्ता आहे त्याच्याकडे. ठीक आहे. इत्यादी इत्यादी इत्यादी. ठीक आहे. ओके. म्हणजे या ठिकाणावरून, या उदाहरणावरून तुम्हाला खालची जी काही नामाचे प्रकार पडतात, तीन नामाचे प्रकार पडतात, तीन ते समजून घ्यायचे. मन लावून समजून घ्यायचे, एकदम मन लावून समजून घ्यायचे. यावरून तुम्ही मी एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या पदार्थाचं नाव, कशाचं नाव घेतलं, ते कोणत्या नामात मूर्त नामाच्या प्रकारात, ते तुम्हाला मग सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर मग नामाचे प्रकार किती आहे? नामाचे प्रकार तीन. शब्दाच्या जातीने विचारले, नामाचे प्रकार पडतात तीन. तर त्याच्यामध्ये सामान्य नाम, या ठिकाणी कोणतं चिन्ह दिले? किंवा किंवा पर्यायी, पर्यायी वाचक आहे चिन्ह आहे, पर्यायी वाचक चिन्ह आहे असं तिथे गेलंय. सामान्य नाम किंवा समूहवाचक नाम किंवा संख्यावाचक नाम किंवा पदार्थवाचक नाम, हे सगळे तुम्हाला जे आहेत. तर या ठिकाणी सामान्य नामामध्ये पहिला एक प्रकार आहे सामान्य नाम, समूहवाचक नाम, संख्यावाचक नाम किंवा पदार्थवाचक नाम. हा एक प्रकार झाला. मग आता सामान्य नाम घेतलंय मी, समूहवाचक पण घेतलेला, संख्यावाचक पण घेतलेलं आहे, पदार्थवाचक पण घेतलेलं आहे. या तिघापैकी तुम्ही एक सामान्य नाम जरी लिहिलं, सामान्य नाम लिहिलं तरी चालेल, किंवा या 1 2 3 4 पैकी या ठिकाणी समूहवाचक नाम लिहिलं तरी चालेल, किंवा संख्यावाचक लिहिलं तरी चालेल, किंवा पदार्थवाचक घेतलं तरी सुद्धा चालेल. ओके. हे फक्त एकच आहे, ऑब्लिक ऑब्लिक पर्याय 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 दिलेला आहे. ओके. मग आता या सामान्य नामात किंवा समूहवाचक नामात किंवा संख्यावाचक नामात किंवा पदार्थवाचक नामात काय काय उदाहरण घेतले आपण? उदाहरण समजून घ्या. मुलगा, लगेच पुढे पळत जाऊ नका. सामान्य नाम झाला तो मुलगा आहे बरं का. नाव घेतलंय का? नाव आलंच नाही त्याच्यामध्ये. सामान्य नाम झालंय, कॉमन नाम, ती मुलगी. अरे कोणची? नाव घेतलं का? म्हणजे कोणतीही मुलगी असू शकते, मोठी मुलगी असू शकते, लहान मुलगी असू शकते, गरीब मुलगी असू शकते, श्रीमंत मुलगी असू शकते, हुशार मुलगी असू शकते, ढ मुलगी असू शकते, ती मुलगी. सामान्य नाम आहे, कॉमन नाव नाही, सामान्य नाम आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे, नुसतंच इथं बसायचं नाही. घर. हा, तर या सामान्य नाम, समूहवाचक नाम, संख्यावाचक नाम, पदार्थवाचक नाम हे जर आपण समजून घेतलं तर हे सर्व जी नाम आहे, मुलगा घेतलं ठराविक नाव नाही याच्यामध्ये, किंवा या ठिकाणी मुलगी टाकलं तर नाव नाहीये, फक्त अनेक त्या गटातल्या समूहाला दिसणाऱ्या पदार्थ व्यक्तीला याला त्याला आपण तो मुलगा नाही का होतो, ती मुलगी नाही का होती, असं. घर. अरे हे घर कोणाचं आहे? घर त्या घराला नाव दिलेलं आहे का?
लोक घराला नावं देतात, श्रम, साफल्य, कौशल्य, वात्सल्य. त्यावेळेस आपण म्हणू थोडी का होतो वात्सल्य नावाचं बंगला नाही का, ते श्रम साफल्य नावाचं नाही का घराला. परंतु सर्वसामान्य अनेक घरांना मिळून घर, शाळा, माझी शाळा, तोही म्हणाल माझी शाळा, तोही म्हणाल माझी शाळा, आणि ती शाळा नाही का शाळा. कळप, अनेक मेंढ्यांचा कळप, जनावरांचा अनेक समूह, अनेक जण एकत्र असतात आणि अनेक मेंढ्या असतात, त्या मेंढ्याचा एकदम कळप. त्याच्यामध्ये एक मेंढी का भरपूर. कळप, वर्ग. अरे इथे किती कोणकोणचे वर्ग बसलेत रे, तुम्ही सांगता वर्ग. वर्ग एकासाठी एकत्र अनेकासाठी. सैन्य, सैन्य नौदल असेल, घोडदळ असेल, पायदळ असेल, त्यात निश्चित शिपाईच असतील, त्यांची तुकडी. सैन्य हा कॉमन शब्द. सैन्य, अरे कोणत्या प्रकारचं सैन्य? घोडदळ आहे, पायदळ आहे, नौदल आहे, हवाई दल आहे. कोणचं आहे? हवाई दल, हवेत लढणार. घोडदळ, घोड्यावर लढणार. भूदल, जमिनीवर लढणार. साखर पदार्थ आहे, त्याचा गुणधर्म आहे का नाही? गुणधर्म पदार्थ. साखरेला गुणधर्म नाही का, वैशिष्ट्य नाही, त्याचं काय आहे? गोड. पुन्हा दिसायला पांढरा. ओके. ते म्हणून सर मग कापूसही पांढरा दिसतो, तो का गोड लागत नाही? प्रत्येकाचा आपापलं वेगळं वैशिष्ट्य गुणधर्म आहे. आता दुसरा जो काही प्रकार आहे तो दुसऱ्या प्रकारात आहे विशेष नाम. आता विशेष नाम मध्ये खास लक्ष ठेवायचं. विशेष नाम खास लक्ष ठेवायचे. काय सांगलं? हे व्यक्तिवाचक नाम आहे. व्यक्ती, व्यक्ती म्हणजे माणूस. बरं, व्यक्ती म्हणजे माणूस. समजून घ्या, सुमित आहे. सुमित हे सुमितच नाव राहील. त्याच्या घरात समजून घ्या भारती आहे. भारतीकडे बघून मी सुमित म्हणणार आहे का? नाही. भारतीकडे बघून भारतीलाच भारती म्हणणार. आता आपल्या गावाचं नाव घे. ह्या गावाला तुम्ही काशेवाडी म्हणणार आहे का? इथं या गावाला रामवाडीच म्हणणार. आपलं जिल्हे अनेक आहेत, परंतु आपल्या जिल्ह्याला आपण कोणता जिल्हा म्हणणार? औरंगाबाद जिल्हा. आणि आता झालेला छत्रपती संभाजी. म्हणजे ठराविक व्यक्ती, ठराविक वस्तू, ठराविक पदार्थ. हिमालय, हिमालय एकच आहे का अनेक आहे? हिमालय एकच. हिमालय एकच. अमिताभ बच्चन एक आहे का अनेक आहे? एकच आहे. पण मी जर म्हणलं आता हिरो, हिरो हे कशात येईल? मग हिरो हे हिरो म्हटलं, हिरो हे कोणत्या नावात येईल? कशात येईल? सामान्य नाम, समूहवाचक नाम, संख्यावाचक नाम. हिरो, हिरो मध्ये अनेक हिरो झाले. परंतु अमिताभ बच्चन हे जर घेतलं हे नाव येईल विशेष नाम. हे लक्षात ठेवा. हिमालय पर्वत विशेष नाम, औरंगाबाद जिल्हा विशेष नाम, पुणे शहर विशेष जिल्हा, दिल्ली शहर विशेष शहर, आपलं गाव रामवाडी लाड विशेष गाव. तेवढे एकच असेल आणि तेच असेल, ते वेगळं नसेल. लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या वस्तूकडे, व्यक्तीकडे, पदार्थाकडे, त्याच्याकडेच बघून ज्यावेळेस आपण नाव घेऊ, नाव घेतलं जात असेल आणि ती तीच आहे याची खात्री होत असेल तर ते नाव विशेष नाव आहे. अमिताभ बच्चनकडे बघितल्यानंतर अमिताभ बच्चनच आपल्या डोळ्यासमोर तो लंबा, लंबूजी लंबूजी, उंच वगैरे वगैरे. हा जे काय सैन्य म्हणलं, शिपाई लग बूट, तो ड्रेस लग असा, टोपी, टाईट बाणा, हेच आपल्या डोळ्यासमोर. लक्षात घ्या. तर रामा एखाद्या व्यक्तीचं नाव, हरी एखादी, तो हरी नाही का रे? हरी रामा, तो रामा नाही का? म्हणजे तो म्हणलं तो त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येणार आहे, तोच रामा असणार आहे. आता मी समजून सरळ म्हणलं, आपल्या वर्गात सुमित कोणचा आहे? तुम्ही काय केलं? लाजू नको, हाच याच्याकडेच हाच सांगणार आहे ना. करण घनश्यामताजी कोण आहे? बरोबर आहे का? दुसरं वेगळं सांगितलं का? म्हणजे व्यक्तिवाचक नाव झालं की नाही? बरोबर आहे.
आपल्या वर्गात दिव्या कोण आहे? बरोबर आहे. व्यक्तिवाचक नाम म्हणजे नाम घेतल्याबरोबर आपलं लक्ष त्या व्यक्तीकडे, त्या वस्तूकडे, त्या पदार्थाकडे ज्यावेळेस जात असेल त्यावेळेस ते विशेष नाम असेल. लक्षात हे व्यक्तिवाचक. काय मग राम आहे, हरी आहे, आशा आहे, हिमालय पर्वत आहे, गंगा नदी. गंगा नाम पण आहे, गंगा नदी बी आहे. गंगा नदी म्हणलं तर गंगा नदी अनेक का? अनेक आहे का? एकच नदी गंगा. भारत देश अनेक आहे का? भारत देश नगर जिल्हा, नगर जिल्हा अहमदनगर नगर जिल्हा एक आहे का? अनेक आहे. कुठे चाललो गाडीमध्ये बसलो का आपण गाडीच्या बोर्डवरती बघतो नगर किंवा मग अहमदनगर, बरोबर त्यात बसलो बरोबर ती गाडी तिथंच जाणार. पुणे शहर, दिल्ली शहर, दिल्ली राजधानीचं आहे का? कशाचं शहर आहे? राजधानी. कशाची राजधानी ती? तर हे विशेष नाम. ओके. त्याच्यानंतर पुन्हा आता भाववाचक नाम, ज्यातनं काय सांगितलंय? भाववाचक नामाचं काय सांगितलंय? ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यामध्ये असलेले गुण किंवा भाव दर्शवले जातात याचा बोध होतो. गुण किंवा भावाचा बोध होतो. ज्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये किंवा पदार्थामध्ये त्यातील असलेले गुण. साखरेचा गुण कसा आहे? मिठाचा गुण कसा आहे? चिंचेचा डायरेक्ट तुम्ही गुण सांगू शकता. मग ज्या वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थ यांचे नाव घेतल्यानंतर त्यांच्यातला असलेला गुण किंवा त्यांच्यातला असलेला जो काही भाव आहे तो जो बोध ज्यावेळेस होत असेल तर त्यावेळेस ते भाववाचक नाम आहे. मग त्या उदाहरणार्थ यामध्ये काय घेतलं? धैर्य. आपण म्हणतो अरे महाराणा प्रताप फार धैर्यशील होते, महाराणा प्रताप फार शूरवीर होते, छत्रपती शिवाजी महाराज फार धैर्यवान होते, शूरवीर होते. धैर्य. कीर्ती, त्यांची कीर्ती फार महान होती. कीर्ती म्हणजे चांगलं असलेलं नाव. कीर्ती म्हटल्यानंतर त्याची कीर्ती काय बाबा? म्हणजे त्यांचं चांगलं कार्य असेल किंवा वाईट असेल, कोणीही असेल, त्याचं जे किती पसरलंय, किती लोकांपर्यंत त्याचं पब्लिक झालेली आहे, माहिती झालेली आहे, त्याला कीर्ती म्हणू आपण. चांगुलपणा, चांगला गुण. एखाद्याचं नाव घेतो आपण, अरे फार त्याचं काय सांगावं, त्यातलं काय म्हणजे तिचं नाव म्हणजे त्याच्या बाबतीत काय सांगावं हे जेवढं कमीच आहे. जेवढंही जे मी काही सांगणार आहे ते सगळं कमीच आहे. म्हणजे त्याच्यातला असलेला चांगुलपणा आहे फार मोठा आहे. वात्सल्य, वात्सल्य म्हणजे ममता, वात्सल्य म्हणजे प्रेम, वात्सल्य म्हणजे माया. आपण आईकडे बघितलं तर सगळ्यात महत्वाचं प्रेम, ममता, माया हा शब्द येतो. आई शब्द घेतला. यातनं काय व्हायला लागले? कोणते गुण दिसायला लागले किंवा कोणते भाव दिसायला लागले? आईचं प्रेम, आईची ममता, आईची माया हे भाव व्यक्त व्हायला. गुलामगिरी हा सुद्धा जो काही आहे या गुलामगिरीतून असलेले जे गुण आहे किंवा जो भाव आहे तोही व्यक्त होतो. गुलामगिरीतून दुःख व्यक्त होतं माणसाला. स्वातंत्र्यापासून माणसाला काय म्हणतात ते एक वेगळा आनंद तयार होतो. गुलामगिरीतून दुःख होतं असा तो भाव व्यक्त होतो. त्यानंतर आनंद, आनंद झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये वेगळंपण दिसून येतं का नाही? हे दिसून येत आहे. हे सर्व जे काही आहे या ठिकाणी धैर्य, कीर्ती, चांगुलपणा यासारखं जे काही शब्द येत असतील तर समजून घ्या ते जे काही नाव आहे ते भाववाचक नाम आहे असं समजायचं आहे. मग एकूण नाम व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या नावाला नावाचा आपण सर्वसामान्य म्हणतो. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे काय आहे? प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्माला दिलेला म्हणजे नाम असं म्हणलं जाते. नामाचे प्रकार 3 आहे. एक आहे सामान्य नाम, विशेष नाव आणि भाववाचक नाम. या सामान्य नावामध्ये 3 4 जे नाम आहेत ते सामान्य नामातच येते. लक्षात आले? एवढं चांगलं लिहून पाठ म्हणजे पाठच करायचं आहे.